पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आलाय। बंद दरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सतर्क आहेत। जिल्ह्यातील 500 पेक्षा जास्त समन्वयकांना पोलिसांनी नोटीस पाठवली। आणखी माहिती याबद्दल घेऊ आपले प्रतिनिधी सागर सुरवसेकडून। सागर, सर्व आपण पाहिले की खरं तर बीड जिल्ह्यामधून आज शहर बंदची आग जी आहे ती देण्यात आलेली आहे। शहरासोबतच पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये जे आहे ते बंद पुकारण्यात आलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून जे आहेत ते जवळपास 500 पेक्षा अधिक मराठा समन्वयक जे आहेत, मराठा आंदोलक जे आहेत त्यांना जे आहे ते नोटीस देण्यात आलेली आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठीची ही नोटीस जी आहे ती देण्यात आलेली आहे। खरं तर आज बीड बंद पुकारण्यात आलेला आहे आणि बंदच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन जे आहे ते वेगवेगळ्या उपाययोजना जे करत आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शहरात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। त्याचबरोबरीनं कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जे समन्वयक आहेत मराठा समाजाचे त्यांना देखील या ठिकाणी नोटिसा ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत आणि एकंदरीतच शांततेत हा बंद पार पडावा असं आवाहन देखील आंदोलकांकडून केलेलं आहे। त्याचबरोबर पोलीस प्रशासनाने देखील खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणी या नोटिसा ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत। ज्यांना नोटीस आलेले आहेत ते देखील या ठिकाणी आता बीड शहरामध्ये आहेत। आपल्याला नोटीस देण्यात आलेल्या आहेत, पोलीस प्रशासनाकडून नोटीस आलेली आहे। 500 लोकांना नोटिसा दिलेल्या आहेत। हो, आजच्या बंदच्या पार्श्वभूमीवर 500 बांधवांना आमच्या नोटिसा दिलेल्या आहेत। आम्हाला हे रेग्युलरचं झालेलं आहे। कुठलाही विरोधकाचा कार्यक्रम असला तरी आम्हाला नोटिसा असतात, ओबीसी बांधवांचा कार्यक्रम असला तरी आम्हाला नोटिसा, आमचे काही कार्यक्रम असले त्याचे आम्ही आयोजक संयोजक नसलो तरी आम्हाला नोटिसा, मराठा समाजाचं काही आंदोलन असलं तरी मला किंवा आमच्या इथं सहकारी त्यांना आणि इथं नसलेल्या अनेक सहकार्याला नोटिसा असतात। सौरभ, खरं तर जवळपास 500 पेक्षा अधिक लोकांना नोटिसा ज्या आहेत ते देण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। बरोबर सागर, धन्यवाद या माहितीबद्दल।